मित्रांनो, अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखलं जातं. बिग बी यांनी 80च्या दशकामध्ये संपूर्ण हिंदी मनोरंजन विश्वावरती अधिराज्य गाजवलं होतं. त्या काळामध्ये अमिताभ यांचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवरती सुपरहिट ठरत होता. पण पुढे 90च्या दशकामध्ये बॉलिवूडमध्ये अनेक नवनवीन कलाकारांची एंट्री झाली. त्यामुळे अमिताभ यांना हवे तसे चित्रपट मिळत नव्हते. 1999 मध्ये त्यांच्या व्यावसायिक कंपनीला फार मोठा फटका बसला आणि ते कर्जबाजारी झाले. बँकेत एकही रुपया नव्हता अशी वेळ त्यांच्यावर आली होती. आयुष्यातला कठीण काळ बिग बी यांनी काही वर्षांपूर्वीच्या एका कार्यक्रमादरम्यान सांगितला. त्यांनी आयुष्यातील कठीण प्रसंगाबाबत सांगत अंबानी कुटुंबियांचे देखील आभार मानलेत. 1999च्या काळामध्ये अमिताभ यांची ABCL कंपनी पूर्णपणे तोट्यामध्ये गेली होती. कंपनीवर भलं मोठं कर्ज होतं. त्यावेळी अमिताभ यांनी आपल्या वेगवेगळ्या लोकांचं सुमारे 90 कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं सांगितलं होतं. बिग बी म्हणाले होते की वाईट काळामध्ये मी खूप काही अनुभवलं. कर्जदार आमच्या दारात यायचे, शिवीगाळ करायचे, धमक्या द्यायचे आणि या गोष्टी मी कधीही विसरणार नाही. आमच्या प्रतीक्षा बंगल्यावर देखील जप्ती आली होती. यापेक्षा वाईट काय असू शकतं. रिलायन्स कंपनीच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त काही वर्षांपूर्वी पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण दिवसांबद्दल सांगितलं होतं. तेव्हा ते म्हणाले की जेव्हा माझ्या आर्थिक परिस्थितीबद्दल धीरूभाई अंबानी यांना समजलं तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच अनिलला माझ्याकडे पाठवलं. अनिल आणि माझी अनेक वर्षांपासून मैत्री आहे. तेव्हा धीरूभाईंनी अनिलला जाताना काही पैसे घेऊन जा असा निरोप दिला. अनिलनं घरी आल्यावर मला सगळं सांगितलं. धीरूभाई तेव्हा जी पैशांची मदत मला करणार होते त्यामुळे माझ्या सगळ्या समस्येचं अगदी सहज निराकरण झालं असतं. त्यांची उदारता पाहून मला खूप भरून आलं. मी भावूक झालो. मी त्यांची मदत तेव्हा स्वीकारली नाही. देवाच्या कृपेनं कालांतरानं दिवस बदलले. मला काम मिळू लागलं आणि मग आम्ही हळूहळू सर्व कर्ज फेडलं. अमिताभ बच्चन यांनी या कठीण काळानंतर पुढे 2000 मध्ये मोहब्बते हा चित्रपट आणि कौन बनेगा करोडपती या टेलिव्हिजन कार्यक्रमामधून पुन्हा पदार्पण केलं. यानंतर एके दिवशी अमिताभ धीरूभाई अंबानींच्या घरी एका पार्टीसाठी गेले होते. तेव्हा धीरूभाई त्यांच्या मित्रांसह पार्टीचा आनंद घेत होते. अमिताभ म्हणाले, धीरूभाईंनी जेव्हा मला पाहिलं तेव्हा त्यांनी मला जवळ बोलावलं. त्यांनी मला त्यांच्याजवळ बसायला सांगितलं. मला सुरुवातीला काहीच समजलं नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांना सांगितलं की हा मुलगा काही महिन्यांपूर्वी अडचणीत होता, पण आज त्याच्या मेहनतीनं तो पुन्हा उभा राहिलाय. आज मला याचा फार अभिमान वाटतो. त्यांचे जे शब्द माझ्यासाठी पैशांच्या मदतीपेक्षा अनेक पटीनं जास्त होते. दरम्यानच्या काळात अमिताभ यांची लोकप्रियता या कठीण काळानंतर आणखीनच वाढली. पुढे त्यांनी कभी खुशी कभी गम, आंखें, बागबान, खाकी, देव, लक्ष्य, वीर झारा, बंटी और बबली, भूतनाथ, सरकार, पा, पिकू, पिंक अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार कामं देखील करून दाखवली. तर मग मित्रांनो, यातनं आपल्याला हेच शिकायला मिळतं की कधीही हातपाय गाळून बसण्यात काहीच अर्थ नसतो. नेहमी प्रयत्न करून माणसानं पुन्हा उभं राहायचं असतं. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.